कोथिंबिरीची जुडी चक्क 450 रुपयांना त्याची विक्री झाली आहे। आपला विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे। नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका शेतकऱ्याच्या कोथिंबीर चक्क 450 रुपये जुडी अशी विक्री झाली। एक नंबरच्या कोथिंबीरीला शेकडा 45,000 रुपये असा भाव मिळालाय आणि त्यामुळे शेतकरी सध्या खुश आहेत। तर भाज्यांना चव देणारे या कोथिंबीरीचे भाव गगनाला भिडलेले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातून ही कोथिंबीर गायब झालेली आहे। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। मी आता नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आणि या ठिकाणी बघितलं तर रोजच्या वेळेला याच ठिकाणी कोथिंबीर असेल किंवा इतर पालेभाज्या असेल यांच्या मोठ्या प्रमाणात आवक होत असते आणि याचा जो विक्रेते जे आहेत ते या ठिकाणी विकत असतात आणि भाजीपाला घेण्यासाठी अनेक नागरिक या ठिकाणी येत असतात। मात्र काल झालेल्या लिलावामध्ये कोथिंबीरीला तब्बल 1 नंबरच्या कोथिंबीरीला 450 रुपये प्रति जुडी एवढा भाव मिळाला आहे, तर 3 नंबर 4 नंबर अशा कोथिंबीरीला 200 ते 250 रुपये एवढा भाव मिळालेला आहे। काल लिलावामध्ये कोथिंबीर 45,000 रुपये गेलेली आहे, 450 रुपये जुडी। कारण आवक कमी, पावसामुळे माल कमी आलेला होता। बाकी इतर भाज्यांचा बाजार सर्वच टाईट आहे, माल एकदम आवक कमी आल्यामुळे बाजार वाढलेली आहे। 40 ते 50% एवढा जो भाव आहे तो या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।